नमस्कार. आज दिनांक 12 जुलै 2026 रोजी झालेल्या गट क मुख्य परीक्षेच्या पेपरच्या इंग्रजीच्या प्रश्नाचं आपण एनालिसिस करत आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन विथ द करेक्ट सिनॉनिमस वर्ड पेअर्स. आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शनमध्ये सिनॉनिमच्या पेअर्स कोणकोणते आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. पहिल्या पेअरमध्ये त्यांनी दिलेला आहे डिस्मल हा शब्द. डिस्मल या शब्दाचा अर्थ होतो सॅड किंवा दुःखी आणि ग्लूमी या दोन्ही शब्दांचा अर्थ सॅड किंवा दुःखी. म्हणजे ही जी पेअर आहे, ही पेअर या ठिकाणी कशी आहे? बरोबर आहे. पुढचा शब्द आहे नेब. नेब म्हणजे काय मित्रांनो? जो नवीन असेल, जो नवीन शिकणारा असेल तो. त्यानंतर ज्याला आपण आर्टलेस म्हणू शकतो, की ज्याला अजून काही माहिती नाहीये किंवा जो सिंपल आहे किंवा जो कोरा आहे किंवा करकरीत आहे. याला आपण काय म्हणू शकतो? सिंपल किंवा साधा किंवा कोरा किंवा करकरीत. म्हणजे हे सुद्धा आपली एक सिनॉनिमची पेअर आहे. सो ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. पुढचा शब्द आहे पायस. पायस म्हणजे पवित्र. पवित्रसाठी होली शब्द आहे, सेक्रेड शब्द आहे. असे शब्द आहेत. आपण ऑस्पिशियस या शब्दाचा वापर करतो. त्यानंतर या ठिकाणी आहे वाईज. वाईज म्हणजे कोण? जो व्यक्ती शहाणा असेल तो. परंतु पायस आणि वाईज हे एकमेकांचे सिनॉनिम्स होत नाही आणि म्हणून ही जी पेअर आहे, ही पेअर चुकीची आहे. ऑप्शन बी कॅन्सल होईल. इकडे बघा रेअर आहे आणि अबंडंट आहे. रेअर अबंडंट कसली जोडी आहे? अँटोनिमस पेअर आहे. रेअर म्हणजे फार कमी आणि अबंडंट म्हणजे भरपूर खूप प्रमाणात असलेले. म्हणजे ही सुद्धा जोडी आपली बरोबर नाही. ही जो जोडी आहे, ही कसली जोडी आहे? तर ही अँटोनिम्सची जोडी आहे. ही अँटोनिम्सची जोडी आहे. हे आपलं उत्तर होणार नाही. मॅड म्हणजे पागल, मूर्ख आणि इन्सेन म्हणजे सुद्धा पागल किंवा मूर्ख. ही सिनॉनिमची जोडी आहे. स्लाय म्हणजे धूर्त आणि सायलेंट म्हणजे शांत. ही जोडी होत नाहीये म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल होईल. पुढचा शब्द बघा डिनाय. डिनाय म्हणजे रिफ्यूज करणे, डिसअप्रूव्ह करणे, कोणत्याही प्रकारची परमिशन न देणे किंवा डिस्कार्ड करणे. ही जोडी दिसते बघा आपल्याला आता सिनॉनिमची. आणि त्यानंतर बघा इडल. इडल म्हणजे काय? जो व्यक्ती इनॅक्टिव्ह असेल. इडल म्हणजे काय? डॉर्मंट किंवा इनॅक्टिव्ह आणि बिझी म्हणजे काय? बिझी म्हणजे व्यस्त. मग ही तर अँटोनिम्सची जोडी झाली. ही कसली जोडी झाली? अँटोनिमस पेअर झाली. म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. हे पण कॅन्सल होईल. केवळ ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल आणि ए बघा ऑप्शन 3 मध्येच आहेत. इतकं चेक करण्याची गरज पण नव्हती. बघा हे जर बरोबर आलं असतं आणि आपण जर खाली ऑप्शन्सकडे बघितलं असतं, तर ऑप्शन क्रमांक 3 लाच आपण आपलं आन्सर दिलं असतं. परंतु विश्लेषण आहे त्यामुळे प्रत्येक शब्द जो आहे तो या ठिकाणी त्याचा मराठी अर्थ किंवा ती पेअर बनते की नाही बनते, का बनत नाहीये, कशामुळे बनते, अँटोनिमसची बनते किंवा सिनोनिमसची पेअर बनते, त्या ठिकाणी आपल्याला पाहणं आवश्यक होतं. पुढचा प्रश्न हे अगदी तशाच पद्धतीने आहे, की चूज फ्रॉम द फॉलोइंग एन ऑप्शन विथ द करेक्ट अँटोनिमस पेअर्स. आता या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जे अँटोनिमसची पेअर आहे. कोणती पेअर? अँटोनिमस वर्ड पेअर म्हणजे काय? की ज्या ठिकाणी विरुद्ध शब्दांच्या जोड्या आपल्याला बघायच्या आहे. ह्युमिलिटी. ह्युमिलिटी म्हणजे काय? नम्रता, विनम्रता ज्याला आपण लेनेन्सी असं म्हणतो किंवा लेनिएंट असं म्हणत असतो. ॲरोगन्स. ॲरोगन्स म्हणजे काय? उद्धटपणा. सो या ठिकाणी हा बघा हा आपला होतोय जोडी. ही जोडी होती आपली अपोझिटची. पण पुढे बघूया. मॉर्बिड. मॉर्बिड म्हणजे काय? रोगी, रोगग्रस्त. ज्याला रोग झालेला आहे तो. आणि हेल्दी म्हणजे काय? जो आरोग्यवान आहे तो. या ठिकाणी हे बघा ही एक पेअर बनते बघा. ही पेअर बनते. ए जी आहे ती विरुद्ध शब्दांची जोडी बनते. त्यानंतर बघा एक्स्ट्रिन्सिक. एक्स्ट्रिन्सिक म्हणजे काय? बाहेरील आणि एक्स्टर्नल म्हणजे सुद्धा काय? बाहेरील. आणि या ठिकाणी फॉल्स. फॉल्स म्हणजे काय? चुकीचे आणि रॉंग म्हणजे काय? चुकीचे. हे सिनॉनिमच्या पेअर बनताय. त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे अँटोनिमचं म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही, बी येणार नाही. जसं आपण इकडे पण एकडे आलेलो आहोत, तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. इकडे बघा माईल्ड. माईल्ड म्हणजे सौम्य आणि हार्श म्हणजे कठोर. तर या ठिकाणी ही विरुद्ध पेअर आहे. माईल्ड म्हणजे सौम्य, हार्श म्हणजे कठोर. विरुद्ध पेअर बनते. परंतु लिबर्टी म्हणजे स्वतंत्र आणि फ्रीडम म्हणजे स्वतंत्रता. ही तर सिनॉनिमची पेअर बनते आणि म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. मोशन म्हणजे गतीमध्ये असणे आणि रेस्ट म्हणजे विरामावस्थेमध्ये असणे. सो ही आपली अँटोनिमची पेअर होते. परंतु मास्टर आणि ओनर ही तर मात्र आपली सिनॉनिमची पेअर आहे. बघा लिबर्टी आणि फ्रीडम कसली पेअर आहे? सिनॉनिमची. मास्टर आणि ओनर कशाची आहे? सिनॉनिमची. फॉल्स आणि रॉंग सिनॉनिमची पेअर असल्यामुळे हे सगळे कॅन्सल होतील. ऑप्शन क्रमांक 2 हे ऑलरेडी आपण उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. दीज इव्हेंट्स हे जे कार्यक्रम आहेत, लेड अप टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिपब्लिक, की एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिपब्लिक जे आहे त्याच्याकडे घेऊन जात आहे. लीड आपल्याला माहिती असेल मित्रांनो, L-E-A-D लीड अप टू हा काय आहे? आपला एक फ्रेझल व्हर्ब आहे. लीड अप टू म्हणजे काय? शेवटास नेणे, पूर्णत्वास नेणे. सो हे जे इव्हेंट्स आहे हे आपल्याला रिपब्लिकच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी पूर्णत्वास घेऊन जातील. म्हणून हे सेंटन्स कसं आहे? बरोबर आहे. इकडे बघा परत एकदा दीज इव्हेंट्स म्हटलेलं आहे आणि कल्मिनेटेड. कल्मिनेटेड इन म्हणजे काय? तर कल्मिनेट इन म्हणजे काय होतं? शेवटास नेणे, पूर्णत्वास नेणे. म्हणून हे पण या ठिकाणी बरोबर होईल. बाकीचं पुढे जे आहे ते सगळं बरोबर आहे. बघा दोन्ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर होतील म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आता हे फ्रेझल व्हर्ब्स आहेत हे आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे.
पुढे बघा मित्रांनो, चूज दी ऑड वर्ड फ्रॉम दी फॉलोइंग. बघा नेशनला जर आपण एल जोडला तर नॅशनल होतोय म्हणजे हे बरोबर आहे. ओरिजिनला जर आपण एल जोडला तर ओरिजिनल बरोबर आहे. फोकसला जर आपण एल जोडतोय तर फोकल पण बरोबर आहे. परंतु ॲब्डोमेनला आपण एल जोडत नाहीये. आपण INAL जोडतोय आणि म्हणून हे ऑड मॅन आउट आहे. तसंही हा प्रश्न एक संदिग्ध आहे. परंतु ह्यांच्यामध्ये ऑड कुठलं आहे? तर यांची जी यांचा जो शब्द जो बनण्याची प्रथा आहे किंवा शब्द बनण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसवरनं आपण या ठिकाणी बघतोय, की नेशनला फक्त एल जोडला की नॅशनल होतो. ओरिजिनला फक्त एल जोडला पोस्टफिक्स जोडला की ओरिजिनल होतं. फोकसचा आपण काय करतोय, यूएस काढतोय आणि फक्त काय जोडतोय, एल जोडतोय. म्हणजे या सर्व ठिकाणी आपण काय जोडतोय, एल जोडतोय. परंतु इथे बघा ॲब्डोमेन, ॲब्डोमेन आपण अशा पद्धतीने लिहितो ॲबडोमेन आणि मग या ठिकाणी बघा ॲब्डोमेन. मग या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, हा EN काढून INAL घेतलेला आहे. मग हे झालं ॲब्डॉमिनल. म्हणजे याची जी प्रक्रिया आहे ती लेंदी आहे म्हणून हा ऑड वाटतंय म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपला करेक्ट आन्सर आहे. तसंही हा एक संदिग्ध प्रश्न आहे. जर प्रश्न कॅन्सल झाला तर होऊ शकतो. बघा मित्रांनो पुढे चूज द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द बघा कोणता आहे? ट्रँक्विलिटी. ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता. TRANQUILLITY. ट्रँक्विलिटी. त्यानंतर बघा या ठिकाणी सिमेट्री. SYMMETRY सिमेट्री दिलेला आहे. त्यानंतर बघा ओकेजनली. ओकेजनमध्ये हा डबल सी जो आहे हा चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रिव्हिलेजचं स्पेलिंग या ठिकाणी कसं आहे? बरोबर आहे. सो हा सोपा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे, की ओकेजनली किंवा ओकेजनच्या स्पेलिंगमध्ये आपण केवळ आणि केवळ एकच सी घेत असतो. बाकी डबल एस घेत असतो पुढे. We do nothing in the Westland. The Bougainvillea looks nice. She left all her money to an orphanage. All women are simply the loving sisters during the elections. These are the examples of blank sentence. हे कोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस आहेत आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं बघा ऑप्शन कॉम्प्लेक्स. यापैकी एकही सेंटेन्स आपल्याला कॉम्प्लेक्स दिसत नाही. बघा, वी डू नथिंग इन द वेस्टलँड. वी काय आहे? सब्जेक्ट आहे. डू काय आहे आपला? डू नथिंग म्हणजे काहीही करत नाहीये. हे काय आपला व्हर्ब फ्रेज होते. आणि इन द वेस्टलँड हे काय आहे? एडव्हर्बियल फ्रेज आहे. म्हणजे हे जर सिंपल आहे आणि सर्वच आपल्याला विचारलेले आहेत. जर एकही याच्यातलं कुठलंही कॉम्प्लेक्स असतं, तर आपण म्हटलं असतं, की हे कॉम्प्लेक्स आहे. परंतु हे सिंपल असल्यामुळे हे कॉम्प्लेक्स होऊ शकत नाही. कॉम्प्लेक्स होऊ शकत नाही. कॉम्पाउंड आहे का बघा. इथे कुठेही प्रकारे आपल्याला फॅन बॉयजमधला कुठलाही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसत नाहीये. त्याच्यामुळे ते कंपाउंड सेंटन्स पण होऊ शकत नाही. म्हणून हे पण कॅन्सल आणि ही सर्व सेंटेन्सेस सिंपल सेंटेन्सेस आहेत. ज्याच्यामधनं केवळ आणि केवळ एकच थॉट कन्वे होतो. त्याला आपण काय म्हणतो सिंपल सेंटेन्स असं म्हणत असतो. इकडे बघा द बॉगनविला जो आहे तो आहे, त्यानंतर लुक्स व्हर्ब आहे, त्यानंतर नाईस आहे. सो केवळ एक शी लेफ्ट ऑल हर मनी आणि टू अॅन ऑर्फनेज केवळ एकच थॉट कन्वे होतोय, की ऑल विमेन आर सिम्पली द लव्हिंग सिस्टर्स ड्युरिंग द इलेक्शन्स. इथे कुठेही आपल्याला फॅन बॉईजचं कुठलंही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसत नाहीये किंवा कुठलाही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसत नाहीये किंवा कुठलाही रिलेटिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन दिसत नाहीये. त्यामुळे हे सर्व सेंटेन्सेस काय होतील? सिंपल सेंटेन्सेस होतील मित्रांनो. पुढे बघा, आय बिलीव्ह दॅट ओन्ली सेल्फलेस पीपल कॅन डू जस्टिस टू ह्युमन बीइंग. आय बिलीव्ह मी विश्वास करतो, की फक्त सेल्फलेस पीपल जे आहेत, ते ह्युमन बीइंगला जस्टिस न्याय मिळवून देऊ शकतात. दे डिक्लेअर्ड दॅट त्यांनी हे डिक्लेअर केलं, की हेन्सफोर्थ यापुढे देअर विल बी नो इलेक्शन इन द ऑलिगॅर्किक इंडिया. ऑलिगॅर्किक इंडिया म्हणजे छोटीशी संख्या असलेल्या इंडियामध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्शन जे आहे, ते होणार नाही. द पोलिस सेड दॅट द रोडवेज आर ब्लॉक्ड अहेड आणि व्हॉट ही सेड इज ट्रू. दीज आर एक्झाम्पल ऑफ व्हिच क्लॉज. आता हे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे, की सर्व सेंटेन्सेस दिलेली आहेत एकाच क्लॉजची. फक्त विचारलेलं आहे, की ही एक्झाम्पल नाउन क्लॉजची आहेत, की एक्झेक्टिव्ह क्लॉजची आहेत, की ॲडव्हर्ब क्लॉजची आहेत, की रिलेटिव्ह क्लॉजची आहेत, की कुठल्या वेगळ्या क्लॉजची आहेत, की ज्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह क्लॉज वगैरे दिलेला आहे बघा. आय बिलीव्ह आय आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा बिलीव्ह जो आहे तो वाक्याचा व्हर्ब आहे. आय बिलीव्ह आणि दॅट पासून आपला हा जो क्लॉज आहे तो सुरू होतोय, इथपर्यंत जातोय. मग बघा या सेंटन्समध्ये आय हा सब्जेक्ट आहे. बिलीव्ह जो आहे तो व्हर्ब आहे आणि संपूर्ण क्लॉज जो आहे तो वर्क करतोय ॲज अॅन ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं काम कोण करतं? तर ऑब्जेक्टचं काम करतं नाउन म्हणून या ठिकाणी हा काय असणार आहे? एक नाउन क्लॉज असणार आहे. तो जर फक्त शब्द असता तर त्याला नाउन म्हटलं असतं, ऑब्जेक्ट म्हटलं असतं. परंतु ऑब्जेक्टमध्ये संपूर्ण क्लॉज आहे म्हणून त्याला आपण म्हणणार नाउन क्लॉज. सो ही सर्व एक्झाम्पल्स नाउन क्लॉजची आहे. बघा इकडे पण दे जो आहे तो तुमचा सब्जेक्ट आहे. डिक्लेअर्ड जो आहे तो काय आहे? आपला व्हर्ब आहे. डिक्लेअर्ड जो आहे व्हर्ब आहे आणि डिक्लेअर्ड या व्हर्बचा हा संपूर्ण काय आहे? ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट जर आपला क्लॉज असेल तर तो नाउन क्लॉज असतो म्हणजे हा सुद्धा नाउन क्लॉज आहे. इकडे पण बघा द पोलिस जो आहे तो सब्जेक्ट आहे. सेड जो आहे तो व्हर्ब आहे. आणि दॅट पासून पुढे जो आहे हा संपूर्ण आपला ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट नाउनचं काम करतो म्हणून
हा एक नाउन क्लॉज आहे. या ठिकाणी बघा व्हॉट ही सेड हा संपूर्ण सब्जेक्ट आहे. इज हा या ठिकाणी आपला काय आहे लिंकिंग व्हर्ब आहे आणि ट्रू जो आहे तो या ठिकाणी काय आहे आपला कॉम्प्लिमेंट आहे. आता बघा आपला क्लॉज जो आहे तो सब्जेक्ट म्हणून काम करतोय. आपला क्लॉज सब्जेक्ट म्हणून काम करू किंवा ऑब्जेक्ट म्हणून काम करू, तो नेहमी नाउन क्लॉजच असणार आहे. म्हणून हा सुद्धा नाउन क्लॉज आहे. सो धिस इज अल्सो ए नाउन क्लॉज. ही सर्व एक्झाम्पल्स नाउन क्लॉजची आहेत. रिलेटिव्ह क्लॉज म्हणू शकत नाही, कारण या ठिकाणी कुठलाही नाउन नाही ज्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पुढे सांगितली जात आहे. ॲडव्हर्ब कुठल्याही प्रकारचं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. एक्झेक्टिव्ह क्लॉज आणि रिलेटिव्ह क्लॉज एकत्रच असतात, परंतु काही ठिकाणी रिलेटिव्ह क्लॉजमध्ये आपल्याला ॲडव्हर्ब्स देखील पाहायला मिळतात. बघा मित्रांनो पुढे अ नाउन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ ॲज इट्स हेड. एक नाउन फ्रेज जी असते, ती नाउन फ्रेज अशा ग्रुप ऑफ वर्ड्सची असते, की ज्या ग्रुपमध्ये कोण हा महत्त्वपूर्ण असतो. हेड, हेड म्हणजे डोके नाही, तर हेड म्हणजे महत्त्वाचा. आजच तुम्हाला एक्झेक्टिव्हमध्ये शिकवलं ना, की हेड म्हणजे कोण? जो प्रिन्सिपल असेल, जो मुख्य असेल. हेड म्हणजे कोण? जो मुख्य असेल, जो प्रिन्सिपल असेल तो. म्हणून या ठिकाणी मुख्य, की नाउन फ्रेजमध्ये मुख्य भाग कशाचा असतो? जसं की मी म्हटलं या ठिकाणी अ ब्युटिफुल गर्ल. मी काय म्हटलं या ठिकाणी? अ ब्युटिफुल गर्ल, अ ब्युटिफुल गर्ल किंवा अ स्मार्ट बॉय, अ स्मार्ट बॉय. तर ह्या दोन्ही जे आहेत, या दोन्हीच्या दोन्ही काय असणार आहेत? या दोन्हीच्या दोन्ही आहेत नाउन फ्रेजेस. दीज आर नाउन फ्रेजेस. या नाउन फ्रेज आहेत. आता या नाउन फ्रेजमध्ये सगळ्यात मुख्य महत्त्वाचा शब्द कोणता असतो? तर महत्त्वाचा शब्द जो असतो तो नाऊनच असतो. नाउन फ्रेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता असणार? नाऊनच असणार. जर तुम्ही इथनं गर्ल काढला तर फक्त अ ब्युटिफुल होईल. परंतु अ ब्युटिफुल काय? तर गर्ल. अ स्मार्ट बॉय म्हणतोय, परंतु अ स्मार्ट म्हटलं तर चालणार नाही. ओके. तो बॉय जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून नाउन फ्रेजमध्ये नाउन हा घटक किंवा नाउन हा जो पार्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. नाउन हा पार्ट ऑप्शन 4 जो आहे तो आपला करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो त्यांनी दिलेला होता. उमेश सेड टू हिज फादर, "आय नीड मोर मनी." आणि त्यांनी विचारलेलं आहे द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटन्स म्हणजे आय नीड मोर मनी काय आहे? रिपोर्टिंग व्हर्ब आहे का? नाही. डायरेक्ट स्पीच आहे का? असू शकतो. डायरेक्ट नॅरेशन आहे का? नाही. रिपोर्टेड स्पीच आहे का? हे पण असू शकते. आता बघा मित्रांनो, हा जो भाग आहे, उमेश सेड टू हिज फादर, तर उमेश त्याच्या वडिलांना जे काही सांगतोय, तो काय करतोय? रिपोर्ट करतोय. उमेश त्याच्या वडिलांना काय करतोय? जे काही सांगतोय, ते रिपोर्ट करतोय. म्हणून हा रिपोर्टिंग व्हर्ब आहे किंवा रिपोर्टिंग पार्ट आहे. म्हणून हा रिपोर्टिंग पार्ट आहे. आणि हा जो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असलेला जो भाग असतो, याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. याला आपण काय म्हणतो? रिपोर्टेड स्पीच म्हणतो. याला आपण काय म्हणतो? रिपोर्टेड स्पीच. म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. परंतु हा पण बघा हा एक मोठा भाग आहे, की आय नीड मोर मनी हा सेपरेटली जर आपण याचा विचार केला, या सेंटन्सच्या बाहेर काढून जर आपण त्याचा विचार केला, तर हा डायरेक्ट स्पीचचा पण भाग होतो. परंतु स्पेशली आपण याला 4च समजूया. हा प्रश्न एक संदिग्ध प्रश्न आहे आणि त्याला जर आपण बाहेर काढलं, तर तो एक डायरेक्ट स्पीचचा भाग आहे. त्याला जर आपण कारण तो जसंच्या तसं शब्द बोललेले आहेत, तो पार्ट आहे. परंतु एक्झॅक्टली ग्रामॅटिकली लँग्वेजमध्ये आपण त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतो म्हणून आपण रिपोर्टेड स्पीचला या ठिकाणी काय करतोय? फायनल आन्सर देतोय. पुढे बघा मित्रांनो, टू ॲड सिमिलर ॲडिशनल इन्फॉर्मेशन व्हिच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड इज आर नॉट यूज्ड. एखाद्या सेंटन्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ॲड करायची. जनरली आपण जेव्हा न्यूजपेपर रीड करतो, त्या न्यूजपेपर रीड करत असताना इंग्लिश न्यूजपेपरबद्दल बोलतोय मी. एक सेंटन्स दिलं असतं आणि त्याच्याबद्दल आणखी जर माहिती पुढे सांगायची असली, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुढे सांगायची असली, ॲडिशनल इन्फॉर्मेशन पुढे द्यायची असली, इन्फॉर्मेशन जर ॲड करायची असली, तर ते मोर ओव्हर या शब्दाचा वापर करता, इन ॲडिशन टू या शब्दाचा वापर करता, इन ॲडिशन या शब्दांचा वापर केला जातो, ॲडिशनली या शब्दाचा वापर केला जातो. तसेच आपण अँडचाही वापर करून माहिती पुढे सरकवू शकतो. फर्दरमोरचा वापरही करून आपण माहिती पुढे सरकवू शकतो. इन ॲडिशनचा वापर करून आपण माहिती पुढे सरकवू शकतो. परंतु जनरली हा एक असा शब्द आहे, की हा कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती ॲड करण्याचं काम करत नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. वी ऑट टू. ऑट जिथे येणार तिथे मॉरल गोष्टी येतील. ऑट टू जिथे येणार तिथे काय होईल? मॉरली करेक्ट गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जातील. सो मॉरल ऑब्लिगेशन बघा ऑप्शन 1 बरोबर आहे. कंपल्शन तर इथे अजिबात नाहीये म्हणून ऑप्शन बी कॅन्सल. नॅशनल ऑब्लिगेशनचा संबंध नाही. माईल्ड कंपल्शन बघा माईल्ड कंपल्शनसाठी आपण मस्टचा, हॅव टूचा वापर करतो. शूडचाही कधी-कधी वापर केला जातो निगेटिव्हमध्ये जेव्हा माईल्ड कंपल्शन आपल्याला द्यायचं असेल. परंतु जेव्हा आपण ऑट टूचा वापर करणार, मॉरली करेक्ट गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या सांगितल्या, म्हणजे आपण ऑट टूचा वापर करायचा असतो. म्हणून या ठिकाणी मॉरल शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि ऑब्लिगेशन आहे. सो ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
सो ए बरोबर होईल. ए कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. आयडेंटिफाय द कॅटेगरीज ऑफ द वर्ड्स अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय फील सम पेन. आता यांनी विचारलेलं आहे, की ही लिंकिंग व्हर्ब्स आहेत, की कोणत्या प्रकारची व्हर्ब्स आहेत? बघा, या ठिकाणी हा जो फील आहे, हा फील लिंकिंग व्हर्ब आहे, की ॲक्शन व्हर्ब आहे, हे चेक करण्यासाठी आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे, की फीलच्या आधी आय जो आहे आणि फीलच्या नंतर हा जो सम पेन आहे, हे एकच आहे का? जो मी आहे तोच पेन आहे का? नाही. पेन, दुःख वेगळं आहे. जे काही दुखतंय ते वेगळं आहे. दुखणे ही भावना आहे आणि मी फिजिकल व्यक्ती आहे. आमच्या दोघांमध्ये फरक आहे. त्यामुळे धिस इज नॉट लिंकिंग व्हर्ब. लिंकिंग व्हर्बचं काम काय आहे? सब्जेक्टच्या बद्दल तो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलेला असतो. जसं मला जर असं म्हणायचं आहे, की राहुल इज हॉनेस्ट. राहुल इज ऑनेस्ट. सो या ठिकाणी जो राहुल आहे तोच ऑनेस्ट आहे. जो ऑनेस्ट आहे तोच राहुल आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने राहुलला ऑनेस्टशी आणि ऑनेस्टला राहुलशी लिंक करणारा जो व्हर्ब आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? लिंकिंग व्हर्ब म्हणतो. हे लिंकिंग व्हर्ब कोणते असतात? एम असतो, इज असतो, आर असतो, त्याच्यानंतर वॉज असतो, त्याच्यानंतर वेअर असतो, त्याच्यानंतर हा सीम असतो मित्रांनो, त्याच्यानंतर हा साउंड असतो, हे सगळ्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर हा टेस्ट आहे, त्याच्यानंतर हा फील पण आहे. सो फील हा एक असा शब्द आहे किंवा थिंक हे असे शब्द आहेत, की हे कधी स्टेटिव्ह बनतात, कधी लिंकिंग बनतात, तर कधी-कधी ॲक्शन व्हर्ब पण बनतात. इथे बघा फीलच्या आधी आय मी आहे आणि सम पेन हे 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. मी वेगळा पर्सन आहे आणि पेन ही वेगळी गोष्ट आहे, वेगळी फीलिंग्ज आहेत. त्यामुळे हा जो व्हर्ब होईल हा लिंकिंग व्हर्ब होणार नाही, हा ॲक्शन व्हर्ब होईल. सो ॲक्शन, ॲक्शन. लिंकिंग, लिंकिंग कॅन्सल करा. द कम्फर्टर सॉफ्ट बघा, कम्फर्टर म्हणजे एक प्रकारची बेडशीट आहे. आणि ही बेडशीट कशी आहे सॉफ्ट आणि यांना जोडणारा पूल किंवा व्हर्ब कोणता आहे फिल्स. म्हणजे जी सॉफ्ट आहे तेच कम्फर्टर आहे, जे कम्फर्टर आहे तेच सॉफ्ट आहे. म्हणजे हा फिल्स काय करतोय लिंक करतोय म्हणजे हा लिंकिंग व्हर्ब आहे. सो दुसऱ्याकडे बघा लिंकिंग. सो हा ॲक्शन कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल. ऑप्शन 1 हेच आपलं करेक्ट आन्सर झालं. पुढे जायची पण गरज नाही. वी टेस्ट द फाईन वाईन्स बघा, आम्ही टेस्ट केली. काय केली? फाईन वाईन्स. आम्ही जी दारू वाईन जी आहे ती टेस्ट केली आणि आम्ही दारू आणि आपण वेगवेगळे व्यक्ती आहोत ना. मग वेगवेगळे व्यक्ती आहोत, तर इझिली हा काय होईल? एक ॲक्शन व्हर्ब होईल. मग बघा हा ॲक्शन व्हर्ब आहे. आणि द वाईन आणि फाईन. जी वाईन होती, ती कशा प्रकारची टेस्ट झाली? फाईन झाली. वाईनच फाईन आहे, फाईनच वाईन आहे. सो टेस्ट काय करतोय? दोघांना लिंक करतोय म्हणून तो लिंकिंग व्हर्ब होईल. सो लास्ट वर्ब इज अल्सो लिंकिंग म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑलराइट. बघा पुढे जाऊया. द पब्लिक आर टायर्ड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन्स. द कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. आताच आपण 3-4 दिवसापूर्वी आपलं जे नाउन चॅप्टर घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला मी जे फॉर्मल कॉन्कॉर्ड आहे आणि जे नोशनल कॉन्कॉर्ड आहे ती समजून सांगितली होती, की ज्यावेळेस आपलं जे कलेक्टिव्ह नाउन असणार आहे मित्रांनो पब्लिक किंवा जे कमिटी हे सगळे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत आणि यांच्यामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जर मतभेद असतील तर ऑब्व्हियसली त्यांच्यासोबत काय असणार आहे प्लुरल व्हर्ब असणार आहे. जेव्हा एखाद्या कलेक्टिव्ह नाउन सोबत आपण प्लुरल व्हर्ब यूज करतो तेव्हा ती नोशनल कॉन्कॉर्ड असते. अशा पद्धतीचा प्रश्न ऑलरेडी यापूर्वी आपल्याला विचारलेला आहे एम-पी-एस-सीने. ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड नाही. ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड कशाला म्हटलं जातं? व्याकरणदृष्ट्या सब्जेक्ट आणि व्हर्ब जो आहे, तो बरोबर आहे की नाही. त्यानंतर प्रॉक्सिमिटी कॉन्कॉर्ड. प्रॉक्सिमिटी कॉन्कॉर्ड म्हणजे काय? की बऱ्याचदा आपला जो व्हर्ब असतो आणि त्या व्हर्बच्या आधी जो काही सब्जेक्ट असतो, याच्यामध्ये एक प्रकारची निअरनेस असते आणि त्यांच्यामध्ये कॉन्कॉर्ड असते का? ते आपल्याला बघायचं असतं. आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो या प्रकारचे सेंटेन्सेस जे आहेत ते आपण कुठे बघतो? प्रोनाउनमध्ये बघतो आणि स्पेशली कुठे बघतो आपण? जेव्हा आपण डेस्क्रिप्टिव्ह प्रोनाउन बघतो त्यावेळेस. सो हा प्रॉक्सिमिटी येणार नाही. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कॉन्कॉर्ड म्हणा किंवा सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणा. सो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट सोबत जो कॉम्प्लिमेंट आहे तो कॉन्कॉर्डमध्ये आहे का? म्हणजे तो सहमत आहे का? सो या ठिकाणी कॉम्प्लिमेंटचा विषयच येत नाही म्हणून हे कॅन्सल होईल. बी नोशनल कॉन्कॉर्ड बघा ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा चूज ऑप्शन कंटेनिंग व्हर्ब विथ देअर करेक्ट टाइप्स. बघा हा जो सिट आहे, हा जो सॅट आहे, हा वीक व्हर्ब आहे का? तर नाही. हा स्ट्राँग व्हर्ब आहे. हा कोणता व्हर्ब आहे? स्ट्राँग व्हर्ब. जनरली ज्या व्हर्बच्या शेवटी ईडी लागतो, ज्या व्हर्बच्या शेवटी ईडी लागतो ते वीक व्हर्ब्स असतात. इथे बघा हा सिट, सॅट, सॅट होतो. V1, V2, V3 सिट, सॅट, सॅट म्हणून हा जो आहे हा वीक व्हर्ब नाहीये, हा स्ट्राँग व्हर्ब आहे. सो हे चुकीचं आहे. आता बघा या ठिकाणी फील, फेल्ट, फेल्ट. आता हा फील जो आहे, हा फील, फेल्ट, फेल्ट झालेला आहे. तर हा कोणता व्हर्ब असणार आहे? हा वीक व्हर्ब असणार आहे. हा कोणता व्हर्ब असणार आहे? हा वीक व्हर्ब असणार आहे. तो हे बरोबर आहे. कारण टी जोडा किंवा आपण कशा पद्धतीने ईडी जोडू शकतो. टी जोडा, टॉक्डमध्ये आपण ईडी पण जोडतो किंवा आपण लाफ्टमध्ये ईडी जोडतो. प्रोनन्सिएशन ईडी होतं. ओके? या पद्धतीने. आता या ठिकाणी बघा फ्ली आहे, फ्लेड आहे, फ्लेड आहे. तर हा चुकीचा आहे. हा स्ट्राँग नाही. हा काय पाहिजे? वीक पाहिजे.
हा कसा पाहिजे? वीक पाहिजे. हे चुकीचं आहे. पोस्टेड वीक आहे, बरोबर आहे. सो बी आणि डी बरोबर होईल. बी आणि डी बघा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द फॉलोइंग कंपाउंड. आताच आपण एक टेस्ट घेतली ना, 4-5 दिवसांपूर्वी आपण नाउनची एक टेस्ट घेतली, त्याचं एनालिसिस पण केलं आपल्या YouTube चॅनलवर. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे कंपाउंड नाउन आहेत, त्यांचे प्लुरल वेगळे होतात आणि कंपाउंड नाउन जे आहेत, त्यांचे पजेसिव्ह नाउन्स वेगळे होतात. पासर बाय हा सुद्धा यापूर्वी आपल्याला एम-पी-एस-सीने विचारलेला आहे. पासर बायज होत नाही, पासर्स बाय होतं. सो याला जर आपल्याला प्लुरल बनवायचं असेल, तर पासर जो आहे त्याला आपल्याला प्लुरल बनवावं लागेल आणि बाय जसंच्या तसा ठेवावा लागेल. हे चुकीचं आहे. कमांडर इन चीफ इथे नाही, इथे एस पाहिजे, हे चुकीचं. ब्रदरचा प्लुरल बनवा, ब्रदर्स इन लॉ हे बरोबर आहे. सनचं प्लुरल बनवा, सन्स इन लॉ. सी एंड डी बरोबर होईल. सी एंड डी बघा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. सोपा प्रश्न होता. व्हेन बट अँड फॉर कनेक्ट क्लॉजेस दे आर प्रेसिडेड बाय. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बट काय आहे? बट आणि फॉर काय आहेत? हे तुमचे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तुम्हाला माहिती असेल ना, फॅन बॉयज, फॅन बॉयज. इथे एफ फॉर, ए फॉर अँड, त्याच्यानंतर एन फॉर नॉर, त्याच्यानंतर बी फॉर बट, ओ फॉर ऑर, त्याच्यानंतर वाय फॉर येट आणि एस फॉर सो. सो हे फॅन बॉयजचे कंजंक्शन्स आहेत. हे जेव्हा सेंटेन्सेसमध्ये येतात तेव्हा यांच्या आधी आपण काय करतो? जनरली कॉमा यूज करतो. कारण ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे ते आपल्यासाठी तयार करतात. एक्सप्लेनेशन किंवा डबल इन्व्हर्जन किंवा सिंगल इन्व्हर्जन आपण घेत नाही. पुढे बघा मित्रांनो, थ्रू अँड थ्रू मीन्स एंटायरली, की थ्रू अँड थ्रू म्हणजे काय? संपूर्णपणे, एंटायरली. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पार्शियली, अर्धवट, अ लिटल बिट, थोडंसं. टोटल लॉस, संपूर्ण लॉस होणार नाही. टू बी हार्ड अप म्हणजे आपल्याकडचे संपूर्ण पैसे जे आहेत ते संपणे. व्हेरी स्ट्रिक्ट, व्हेरी अँग्री नाही. टू बी शॉर्ट ऑफ काइंडनेस, काइंडनेस नाही. टू बी शॉर्ट ऑफ मनी, आपल्याकडचे पैसे जे आहेत ते संपून जाणे. पुढचा प्रश्न आहे कम अप टू. कम अप टू म्हणजे काय? इक्वल होणे, सोबतीने येणे. टू बी व्हेरी नियर, जवळ येणे. टू अप्रोच टू नाही. टू बी इक्वल टू. ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढे आहे गेट अ मंकी. बघा, गेट अ मंकी, इथे आहे मंकी. ऑफ, ऑफ म्हणजे काय? काढून टाकणे, त्यापासून दूर जाणे. ऑफ, ओ डबल ऑफ आला म्हणजे काहीतरी दूर जाणे. टर्न ऑफ म्हणतोय ना, म्हणजे त्याच्यातली वीज जी आहे ती काय होते? तिथून निघून जाते. आपण टर्न ऑन, टर्न ऑफ म्हणतो ना. टर्न ऑन म्हणजे काय? त्याच्यामध्ये वीज टाकणे. टर्न ऑफ म्हणजे काय? त्याच्यापासून वीज दूर करणे. सो जिथे-जिथे हा ओ डबल एफ ऑफ येईल, काहीतरी दूर जातंय किंवा कोणीतरी काहीतरी सोडतंय, असा याचा अर्थ होतो. आणि युअर बॅक म्हणजे तुमची पाठ. तुमच्या पाठीवरचा जो मंकी आहे, त्या मंकीपासून तुमची काय होते? सुटका होते, मुक्तता होते. म्हणजे काहीतरी टेन्शन असेल किंवा काहीतरी ओझं असेल, त्या ओझ्यातून आपली काय होते? सुटका होते. आपण मोकळे होतोय. शी गॉट अ मंकी ऑफ हर बॅक आफ्टर ईटिंग टू मच केक. खूप सारा केक खाल्ल्यानंतर तिच्या पाठीवरचा मंकी जो आहे, तो निघून गेला, असं आपलं उत्तर होईल का? नाही. द न्यू पॉलिसी विल गेट मंकी ऑफ युअर बॅक फॉर एम्प्लॉईज. हे पण आपलं उत्तर होणार नाही, की नवीन पॉलिसी जी आहे ती एम्प्लॉईसाठी मंकी ऑफ राहील, नाही. ही ट्राईड टू गेट अ मंकी ऑफ हिज बॅक गोइंग टू जिम बट इट वॉज क्लोज. नाही, हे पण होणार नाही. क्विटिंग हिज टॉक्सिक जॉब. बघा, त्याचा खराब जॉब जो आहे, पुअर जॉब जो आहे, वॉज ह्यूज रिलीफ. म्हणजे त्याला रिलीफ मिळालेला आहे. ते एक ओझं होतं. टॉक्सिक जॉब जो करत होता त्याच्यासाठी खूप मोठं ओझं होतं, रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्याला त्याने काय केलेलं आहे? बघा, क्विट म्हणजे सोडून देणे. त्याने त्याचा जॉब जो आहे, टॉक्सिक जॉब सोडून दिल्यानंतर त्याला रिलीफ मिळाला. लाइक गेटिंग अ मंकी ऑफ हिज बॅक. जणू काही त्याच्या पाठीवर असलेला जो मंकी आहे, त्याच्यापासून त्याला मुक्तता मिळालेली आहे. सो 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा पुढे. पुढे दिलेलं आहे कॉलम ए आणि कॉलम एक्स आणि कॉलम वायला अँटोनिमने जोडायचे की सिनोनिमने जोडायचे? कॉलम काही दिलेलं नाही. ॲक्युरेटली जोडायचं म्हटलेलं आहे. कोरोबरेट म्हणजे काय? एखादा सशक्त करणे, एम्पॉवर करणे ज्याला आपण म्हणतो. ऑर्डेल म्हणजे काय? अग्निपरीक्षा. प्रोपॅगेट सगळ्यांना माहिती. युनिव्हर्सल म्हणजे सर्व ठिकाणी असलेले रेनफोर्स. रेनफोर्स म्हणजे काय मित्रांनो? आपण त्याला मजबूत बनवत आहोत. त्याला काय? कुंपण करणे किंवा मजबूत बनवणे असं आहे. युबिक्वायटस म्हणजे काय? ओमनी प्रेझेंट, जो सर्वदूर, सर्व ठिकाणी प्रेझेंट आहे, दॅट इज युनिव्हर्सल. व्हिसिट्यूड म्हणजे काय मित्रांनो? ऑर्डेल म्हणजे काय? अग्निपरीक्षा. डिसेमिनेट म्हणजे काय? प्रोपॅगेट करणे. मग चला, कोरोबरेटसाठी डी बघा. डी ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर युबिक्वायटससाठी सी अगदी बरोबर आहे. व्हिसिट्यूडसाठी ऑर्डियल ए पण बरोबर आहे. डिसेमिनेटसाठी प्रोपॅगेट बी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. पॉइंट आउट द बेस वर्ड इन द वर्ड अनफ्रेंडलीनेस. बघा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की बेस शब्द कोणता आहे? बेस असलेला शब्द कोणता आहे? बघा, हा जो NESS आहे, हा एक पोस्टफिक्स आहे आणि हा जो अन आहे, हा एक प्रिफिक्स आहे. हे जर काढून टाकले तर एक बेस वर्ड तयार होईल. बघा कसा तयार होईल? FRIEND, फ्रेंड.
आणि त्याच्यानंतर हा काय आहे हा एन-ई-डबल-एस काढला की आपल्याकडे काय येतो एल-वाय. परंतु हा एन-ई-डबल-एस जुळायचा होता म्हणून आपण याला आय केलं होतं. मग हा आय आता वाय होतो. सो फ्रेंडली हा शब्द तयार होईल. सो अनफ्रेंड इथे तर अन राहून गेला. फ्रेंड आहे, परंतु अन जो आहे, तो अन तुम्ही घेतलेला आहे. त्याला बेस करायचं आहे. बेस म्हणजे काय? पूर्णतः तो बेअर वर्ड असेल, त्याला कुठल्याही प्रकारचा पोस्टफिक्स, प्रिफिक्स लाभलेला नसणार. मग बघा इथे तर प्रिफिक्स आहे कॅन्सल, इथे पण प्रिफिक्स आहे कॅन्सल, पोस्टफिक्स पण आहे. इथे फ्रेंड, फ्रेंड आहे, परंतु इथे अनफ्रेंडेडनेस नव्हतं ना, म्हणून या शब्दाला पाहून फ्रेंड घेता येणार नाही. फ्रेंडली हा शब्द घ्यावा लागेल. ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट फ्रेज. कॉल खूप वेळेस विचारलेला आहे एम-पी-एस-सीने. व्हिजिट करणे, एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला व्हिजिट करणे. व्हिजिट समबडीज हाउस ऑर ऑफिस. पुढे बघा सिलेक्ट द वर्ड व्हिच इस द मोस्ट अपोझिट मीनिंग इन द वर्ड बॉइस्टरस. बॉइस्टरस म्हणजे कोण? जो व्यक्ती कसा असेल? राउडी असेल. बॉइस्टरस म्हणजे कोण? राउडी. म्हणजे तो व्यक्ती काय करतो? नेहमी नॉईज करतो. नेहमी एक प्रकारचा तो काय करतो? बॉइस्टरस असतो. आता बघा मला मराठी शब्द आठवत नाहीये. बॉइस्टरस म्हणजे काय? धिंगामस्ती घालणारा जो व्यक्ती असतो तो. सो रॉशस म्हणजे काय? जो कर्णकर्कश आवाजाचा व्यक्ती असेल. क्वाईट म्हणजे शांत. यांनी काय विचारलं होतं? अपोझिट विचारलेलं आहे बघा. हेच आपलं करेक्ट आन्सर. अपरोरस म्हणजे काय? की एखादा व्यक्ती जो आहे खूप मोठमोठ्याने हसतोय आणि बोलतोय. सो हे पण आपलं उत्तर ननावधीच होणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 क्वाईट म्हणजे काय? शांत. क्वाईट म्हणजे काय? शांत. क्वाईट म्हणजे काय? शांत. सोडा. राऊडली नाही, राउडी. राउडी. सो पुढे बघा, वी विल कंटिन्यू टू फाईट फॉर ॲज लाँग एज इट टेक्स. दिस सेंटेन्स फाईट यामध्ये फाईट जो आहे मोस्ट नियरली मीन्स याचा नियरली काय मीनिंग होतो? बघा, फाईट म्हणजे हाईड करणे तर होत नाही. परंतु फाईट करणे म्हणजे स्ट्रगल होऊ शकतं. फाईट करणे म्हणजे सरेंडर करणे होत नाही. परंतु फाईट करणे म्हणजे कम्पीट इन अ गेम पण होऊ शकतं. एखाद्या गेममध्ये आपण कॉम्पीट करतोय. कुठल्याही प्रकारचा खेळ असेल त्याच्यामध्ये आपण कॉम्पीट करतो म्हणजे आपण काय करतोय? फाईट करतोय. परंतु मोस्ट नियर सांगितलेलं आहे ना, मोस्ट नियर. मग फाईटचा दुसरा अर्थ संघर्ष करणे पण होत असतो आणि म्हणून ह्याच्याऐवजी आपण हा घेणार आणि याला कॅन्सल करणार. ओके. सो बी बघा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हेच आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द प्रॉपर सफिक्स टू मेक फॉलोइंग सेंटेन्स मीनिंगफुल. हर चाइल्ड एन्थुसियाझम वॉज कॉन्टॅजियस, लिफ्टिंग एव्हरीवन्स मूड. बघा, तिचे चाइल्ड लहान मुलासारखं जो एन्थुसियाझम होता, तिच्यामध्ये लहान मुलासारखा जो एन्थुसियाझम होता, वॉज कॉन्टेजियस. तो कॉन्टेजियस म्हणजे संपर्कजन्य होता. कॉन्टेजियस म्हणजे काय? संपर्कजन्य म्हणजे ती इतकी एन्थुसियास्टिक झाली, की तिच्यासोबत तिने तिच्या एन्थुसियाझमने बाकीचे सगळे जे लोक आहेत त्यांचा मूड पण काय केला? लिफ्ट केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ, की ती कशी असणार आहे? तर ती चाइल्ड लाइक असणार आहे. येस. चाइल्डिश म्हणजे काय? एखादा व्यक्ती मोठा झाला तरी पण लहान मुलासारखं करतोय. त्याला आपण चाइल्डिश बिहेवियर असं म्हणत असतो. ओके. एखादा व्यक्ती वयाने खूप मोठा आहे, तरी सुद्धा लहान मुलासारखं करतो. त्याला चाइल्डिश म्हणतो. आणि चाइल्ड लाइक म्हणजे काय? एखादा व्यक्ती मोठा आहे, परंतु इतका निरागस बोलतोय किंवा इतका निरागस गातोय, की तितकं निरागस त्याच्यामध्ये एन्थुसियाझम आहे. तर चाइल्ड लाइक मोठा असून सुद्धा त्याच्यामध्ये लहान बाळासारखं काय आहे? चाइल्ड लाइक एन्थुसियाझम आहे. जसं की आपण बघतो बघा, की आजही आपण मोहम्मद रफी यांना जर बघतो, तर आपल्याला ते चाइल्ड लाइक दिसतात. म्हणजे वयाने तर फार मोठे, ज्ञानाने पण मोठे आणि गायक म्हणून तर खूप जबरदस्त कारकीर्द. तरीसुद्धा ते जेव्हा बोलतात, त्यांचे जे जुने इंटरव्ह्यूज आहेत, ते जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्यांच्यामध्ये एक चाइल्ड लाइक म्हणजे एक निरागस, एक इनोसन्स जो आहे, तो त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी ही जी गाणारी किंवा ही जी कुणीतरी आहे, मूड लिफ्ट करते तिचा तो कॉन्टेजियस आहे म्हणून चाइल्ड लाइक येणार, चाइल्डिश नाही. चाइल्डिश कशाला म्हटलं जातं? मोठा झाला पण त्याला लहान बाळासारखं करतो, लहान मुलासारखं करतोय. सो आणि चाइल्ड माइंडर आणि चाइल्डहूड म्हणजे बालपण. सो बालपण तर अजिबात येणार नाही. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्लेसेस फ्रेजेस ॲग्री विथ. या ॲग्री विथला रिप्लेस करून कोणता शब्द या ठिकाणी बसतोय? आय फॉलो युअर टर्म्स. नो. आय फॉलो एखाद्या पर्सनला आपण फॉलो करू शकतो आतमध्ये येणं, जाणं वगैरे ते. ओके. एक्सेप्ट म्हणजे ला सोडून. आय एक्सेप्ट युअर टर्म ला कुणाला सोडून काहीतरी पाहिजे. आय अप्रूव्हल. आय नंतर अप्रूव्हल कसा? आय अप्रूव्ड म्हणू शकतो ना आपण. आय अप्रूव्ड म्हणू शकतो. अप्रूव्हल तर नाऊन आहे, होणार नाही. मग एक्सेप्टच जावं लागेल. ऑप्शन क्रमांक 4. आय एक्सेप्ट युअर टर्म्स. मी तुमच्या टर्म्स एक्सेप्ट करतो.
पुढे बघा मित्रांनो, त्यांनी काय म्हटलेलं आहे, पॉइंट आउट द करेक्ट स्टेटमेंट. अ पर्सन हू राइट्स प्ले इज अ प्लेराइट. जो व्यक्ती प्ले किंवा नाटक लिहितो त्याला प्लेराइट म्हटलं जातं. हे पण बरोबर. ॲन असिलम म्हणजे ज्या ठिकाणी वेडे लोक असतात, इज अ प्लेस वेअर मेंटली इल अँड मॅड पर्सन्स आर केप्ट. हे पण बरोबर. हर्मिट म्हणजे संन्यासी व्यक्ती, इज अ पर्सन हू लिव्हज इन नेचर. निसर्गात राहतो. आफ्टर डिस्कार्डिंग सोसायटी फॉर सम रिलिजियस रिझन. हे पण बरोबर आहे. नो प्रॉब्लेम. अ प्लेस वेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स आर प्रोटेक्टेड अँड एन्करेज्ड टू ब्रीड इज सँक्च्युरी. हे पण बरोबर आहे. सो ऑल आर करेक्ट. ऑल आर करेक्ट. ऑल ऑफ these. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. सर्वचे सर्व करेक्ट आहेत. पुढे बघा मित्रांनो, पुढचं काय दिलेलं आहे? चूज फ्रॉम द फॉलोइंग एन ऑप्शन विथ द करेक्ट सिनॉनिम वर्ड्स पेअर. बघा सिनॉनिमचा पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी आला. स्टराईल आणि बॅरन या दोघांचा एकच अर्थ होतो. याचा अर्थ होतो नापीक. स्टराईल म्हणजे काय? नापीक. फेकुंड म्हणजे काय? तर फेकुंड म्हणजे सुपीक. या ठिकाणी व्हल्गर म्हणजे अश्लील आणि कोर्स म्हणजे गावंढळ. ही सुद्धा पेअर जी आहे, ही पेअर या ठिकाणी बरोबर आहे. स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि मूव्हिंग म्हणजे काय? तर स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि मूव्हिंग म्हणजे मूव्ह करणारा, हलणारा. यांनी सिनॉनिम विचारलं, हे तर अँटोनिम झालं. झील म्हणजे काय? पॅशन. अगदी बरोबर आहे. आणि वाईल्ड आणि टेम. बघा, वाईल्ड म्हणजे जो रानटी असेल, जंगली असेल आणि टेम म्हणजे जो पाळीव असेल. ही अपोझिट झाली. आपल्याला सिनॉनिम पाहिजेत. मग हे पण कॅन्सल करावं लागेल. शाय आणि बॅशफुल दोघी काय आहे? लज्जित आहे, लाजाळू आहे. सो हे सिनॉनिम्स झाले. थीज आर सिनॉनिम्स. टेम आणि मॉडरेट. सो टेम जर तुम्ही पाहिला तर पाळीव आहे आणि मॉडरेट मध्यम आहे, यांचा काही संबंध नाही. म्हणजे हे पण कॅन्सल. इथे सुद्धा ए हेच आपलं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके. पुन्हा एकदा बघूया. स्टराईल आणि बॅरन म्हणजे बंजर, नापीक. व्हल्गर आणि कोर्स, गावंढळ. हे पण बरोबर आहे. स्टॅटिक मूव्हिंग. स्टॅटिक मूव्हिंग हे अपोझिट होऊन गेले म्हणून याला कॅन्सल केलं. हे बरोबर आहे, परंतु हे अपोझिट झाले. हे जे आहेत हे सिनॉनिमस आहेत, परंतु यांचा संबंध हेच उत्तर येणार ऑप्शन क्रमांक ए, जे आहे ऑप्शन 2 मध्ये. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 86. टू शो द व्हाईट फेदर. टू शो द व्हाईट फेदर म्हणजे काय? खूप जास्त घाबरणे. आपल्याला त्या दिवशी आपण पाहिला होता ना, व्हाईट ॲज अ शीट म्हणजे काय? तर व्हाईट ॲज अ शीट म्हणजे सुद्धा काय, की तो व्यक्ती फार घाबरलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं पण होतं, की व्हाईट हा शब्द थोडा महत्त्वाचा आहे. यावरनं जे काही इडियम्स आहेत ते मी तुम्हाला लिहून पण दिले होते. एका साइडला जेव्हा आपण एनालिसिस करत होतो त्यावेळेस. एखाद्या व्यक्तीला डिसीव्ह करणे होणार नाही. टू ॲक्ट लाइक अ कॉवर्ड. बघा, एखाद्या भित्र्या व्यक्तीसारखं ॲक्ट करणे. बिहेव लाइक ब्रेव्ह किंवा गॉसिप नाही. ऑप्शन डी, बी बघा कुठे आहे? ऑप्शन 2 मध्येच आहे. पुढचा काय दिलेला आहे त्यांनी? द होल फॅमिली इज इन द सूप. द होल फॅमिली इज इन द सूप म्हणजे काय? डिफिकल्टीमध्ये असणे. याच्यासाठी बरेच आहेत मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. इन हॉट वॉटर, इन हॉट वॉटर याचा अर्थ काय होतो? इन हॉट वॉटरचा अर्थ होतो एखादा व्यक्ती जो आहे तो संकटात आहे. इन हॉट वॉटर एखादा व्यक्ती काय आहे? संकटात आहे, डिफिकल्टीमध्ये आहे. सो इन द सूप म्हणजे काय? इन डिफिकल्टी. बी बरोबर आहे. बी ऑप्शन 2 मध्ये आहे. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे त्यांनी? क्वेश्चन नंबर 88 राहिला. क्वेश्चन नंबर 88. ट्रेस द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द इडियम टू हॅव कंगारूज इन टॉप ऑफ पॅडॉक. टू हॅव कांगारूज इन टॉप पॅडॉक म्हणजे काय मित्रांनो? याचा अर्थ होतो एखादा व्यक्ती विचित्रपणे वागत असेल. पॅडॉकचा या ठिकाणी अर्थ काय घेतलेला आहे? ब्रेन किंवा हेड, आणि तो ह्युमरसली घेतलेला आहे. ह्युमरसली म्हणजे विनोदाने हेड किंवा घेतलेला आहे. आणि टू हॅव आपल्या डोक्यावर कंगारू ठेवणे म्हणजे काय करतो आपण? विचित्रपणे वागतोय. टू बी मॅड ऑर एक्सेंट्रिक ऑप्शन ए बरोबर. अँड आफ्टर समवन रिव्हेंज बदला घेणे, फ्युरियस रागावणे किंवा संतापणे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन 1 हेच आपलं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे, चूज द सेंटेन्स वेअर द फ्रेज गिव्ह ओव्हर इज मीनिंगफुली युज्ड. बघा, गिव्ह ओव्हरचा अर्थ होतो स्टॉप. गिव्ह ओव्हरचा अर्थ होतो स्टॉप. गिव्ह अवेचा अर्थ होतो देऊन टाकणे. गिव्ह अपचा अर्थ होतो सोडून देणे. सो गिव्ह ओव्हर क्रिस, यू आर हर्टिंग मी. स्टॉप क्रिस. गिव्ह ओव्हर या ठिकाणी स्टॉप वापरू शकतो आपण. स्टॉप आणि गिव्ह ओव्हर ठीक आहे, कॉमा पण आपण देऊ शकतो. परंतु चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जनरली आपण कॉमा यासाठी देतोय कारण पुढे आपण क्रिसला संबोधून हे वाक्य बोललेलं आहोत आणि फक्त स्टॉप जर आपल्याला म्हणायचं असतं, फक्त स्टॉप जर आपल्याला म्हणायचं असतं, तर मग आपण एक्सक्लामेटरी मार्क जो आहे तो दिला असता, जो क्रिस नंतर ऑब्व्हियसली त्यांनी दिलेला आहे. इथे आपल्याला बघायचं नाहीये पंक्च्युएशन. चला, गिव्ह ओव्हर जो आहे त्याची रिप्लेसमेंट होते का स्टॉपने? स्टॉप क्रिस, यू आर हर्टिंग मी. क्रिस थांब, तुम्हाला हर्ट करतोय. इथे बरोबर आहे. द फ्लॉवर्स विल गिव्ह ओव्हर. द फ्लॉवर्स विल स्टॉप ब्युटिफुल कलर्स अर्थ होत नाहीये. गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग, स्टॉप कंप्लेनिंग. सो यस या ठिकाणी अर्थ होतोय. शी विल गिव्ह ओव्हर, शी विल स्टॉप द पार्टी टुनाईट. नो असा अर्थ. ए आणि सी होतोय. ए आणि सी कुठे? ऑप्शन 3 मध्येच आहे. ऑप्शन 3 हेच आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स वेअर फ्रेज इन द हीट ऑफ द मोमेंट.
सगळ्यांना माहिती असेल इन द हीट ऑफ द मोमेंट म्हणजे काय वेगावेगाने, आवेगाने किंवा जोश-जोशमध्ये येऊन एखादा आपण काहीतरी बोलून टाकतो त्याला आपण म्हणतो इन द हीट ऑफ मोमेंट. 2 व्यक्तींची भांडण चालू आहे किंवा तावा-तावामध्ये किंवा काय आपण काहीतरी म्हणतो ना, की जोश-जोश में तो तसं बोलून गेला. मग बघा इन द हीट ऑफ द मोमेंट शी फॉरगॉट व्हॉट शी वॉन्टेड टू से. की वेगावेगाने किंवा तावातावाने ती विसरून गेली, की तिला एक्झॅक्टली काय बोलायचं होतं. इथे बरोबर आहे. इन द हीट ऑफ द मोमेंटचा अर्थ या ठिकाणी द केक वॉज बेक्ड. जो केक आपण खातो वाढदिवसाचा, द केक वॉज बेक्ड. त्या केकला बनवलं गेलं इन द हीट ऑफ द मोमेंट. वेगावेगाने, तावातावाने कशाला कोण केक बनवणार आहे? होईल का नाही? द कंपनी इज लॉन्चिंग अ न्यू प्रॉडक्ट इन द हीट ऑफ द मोमेंट नेक्स्ट क्वार्टर. आता भविष्यात होणारी गोष्ट आहे. वेगावेगाने, तावातावाने काहीतरी होऊन जातं. सो ते पास्टमध्येच जायला पाहिजे. ही प्रपोज्ड टू हर. त्याने तिला प्रपोज केला. इन द हीट ऑफ द मोमेंट. तावातावाने किंवा जोश-जोशमध्ये त्याने तिला प्रपोज केला. अँड शी इज स्टिल स्मायलिंग अबाउट इट. आणि अजूनही ती स्माईल करते याच्याबद्दल. सो इथे बरोबर आहे. सो ए एंड डी बघा कुठे आहे? ए एंड डी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं हे करेक्ट आन्सर होणार आहे. द हीट ऑफ द मोमेंट. पुढे. टर्न द फॉलोइंग सेंटन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड टू मी, आय डोंट बिलीव्ह. ही जसाचा तसा पाहिजे. सगळ्यांमध्ये आहे ही. सेड टू टोल्डमध्ये कन्व्हर्ट होईल. सेड टू, सेड दॅट, सेड दॅट, सेड दॅट ठीक आहे. मी सेड दॅट नंतर ठीक आहे. इथे मी घेतलेलं नाहीये. ही सेड दॅट, इथे दॅट कॅन्सल करा, इथे दॅट कॅन्सल करा. इथे पण हा सेड टू जो आहे तो ठीक आहे. इथे ही सेड दॅट चला ठीक आहे. नो प्रॉब्लेम. आपण सगळ्यांना कन्सिडर करूया, की नो प्रॉब्लेम काही नाही. ही सेड टू मी, ही सेड दॅट, दॅटच्या पुढे बघूया. इकडे दॅट आहे, इकडे दॅट आहे, इकडे दॅट आहे, इकडे दॅट आहे. जोडला. हा आय कुणाकडे जाईल? हीकडे जाईल. मग हीने सुरुवात झाली पाहिजे. इथे आयने झाली, हे कॅन्सल करा. इथे ही बरोबर, इकडे ही बरोबर, इकडे ही बरोबर. आता हा डोंट आहे. डोंटचा काय होतो? व्ही टू. डोंटचा व्ही टू म्हणजे डिडंट. मग या ठिकाणी डिडंट, इकडे पण डिडंट आणि इकडे पण डिडंट. डिडंट नंतर काय यायला पाहिजे? व्ही वन. सो बिलीव्ह यायला पाहिजे. इकडे पण बिलीव्ह आहे, इकडे पण बिलीव्ह आहे, इकडे पण बिलीव्ह आहे. अगदी बरोबर. इकडे तर यू आहे ना, मग यू सेकंड पर्सन मी मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे शेवटी काय पाहिजे? मी पाहिजे. इकडे यू कॅन्सल, इकडे हिम कॅन्सल. हे सेंटेन्स जे आहे, हे सेंटेन्स बरोबर होईल. ऑप्शन क्रमांक 3 सगळ्यांना जमलं असेल, सोपा भाग आहे. क्वेश्चन नंबर 92. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. द गार्ड रिफ्युज्ड हिम ॲडमिटन्स. बघा, द गार्ड जो आहे तो सब्जेक्ट आहे. रिफ्युज्ड जो आहे, हा रिफ्युज्ड काय आहे? व्हर्ब आहे. हिम जो आहे, हा हिम काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि रिफ्युज्ड व्हॉट काय आहे? ॲडमिटन्स आहे. रिफ्युज्ड व्हॉट काय आहे? तर त्याचं ॲडमिटन्स आहे. म्हणजे जेव्हा आपण हा हिम शब्द आपण ही बनवणार. हा हिम शब्द आपण काय बनवणार? ही बनवणार. त्यानंतर हा रिफ्युज्ड जो व्ही2 आहे, याला आपण वॉज प्लस व्ही3 करणार. सो हॅज बीन तर होणार नाही, कॅन्सल. सो वॉज रिफ्युज्ड बनवणार. ॲडमिटन्स जे आहेत ते अजूनही या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. सो याला कॅन्सल करा. हेच आपलं फायनल आन्सर होईल. ॲडमिटन्स घेताना. सो ही वॉज रिफ्युज्ड आणि काय रिफ्यूज करण्यात आलेलं आहे? ॲडमिटन्स. त्याच्यानंतर मग द गार्ड आणि द गार्ड आणि त्याच्या आधी बाय. सो ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर 93. चेंज द फॉलोइंग सेंटन्स इंटू येस नो टाइप क्वेश्चन चूज द करेक्ट. ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार आहे. मग आता आपल्याला येस नो क्वेश्चन तयार करायचा आहे. डज ही हॅव अ कार? त्याच्याकडे कार आहे का? हे बरोबर आहे. हॅज ही गॉट अ कार? त्याच्याकडे कार आहे का? हे पण बरोबर आहे. हॅज ही गेट्स? गेट्सचा काही संबंध नाही. कॅन्सल करा. आणि डज ही पर्यंत बरोबर आहे. परंतु हॅज चुकीचं आहे. हॅव असतं तर म्हटलं असतं बरोबर आहे. म्हणून कॅन्सल. ए आणि बी. ए आणि बी बघा ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे? आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस इन द सेंटेन्स. इफ द पोलिस हॅड अराइव्हड अर्लियर इफ द पोलिस हॅड अराइव्हड अर्लियर, द रॉबरी माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड. सो हे टाइप 3 कंडिशनल सेंटेन्सेस आहे. हे कोणतं आहे? टाइप 3 कंडिशनल सेंटेन्स आहे. आणि टाइप 3 कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये ज्या घटना घडतात त्या सर्व इम्पॉसिबल असतात. सो पॉसिबिलिटी, एबिलिटी पण येणार नाही. 2 ऑप्शन आहे इम्प्रोबॅबिलिटी आणि इम्पॉसिबिलिटी, की पोलिस जर लवकर आले असते, तर कदाचित रॉबरीला प्रिव्हेंट केलं गेलं असतं. परंतु आत्ता आपल्या हातात काहीच नाहीये. हे सगळं पास्टमध्ये घडून गेलेलं आहे आणि पास्टमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दल आपण विचार करतोय, की पोलिस जर लवकर आले असते, तर मग ही जी रॉबरी झालेली आहे, ही रॉबरी प्रिव्हेंट केली गेली असती. आपल्या हातात काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल नाऊ. सो ऑप्शन क्रमांक 4 लाच आपण प्रायोरिटी दी आहे. जी पालेन-सुरीच्या बुकमध्ये आहे त्यानुसार आपण जाणार आहोत. Choose the correct option. Change the voice. My uncle gave me a pen. My uncle is subject. Gave is verbचा second form. Me is indirect object आणि पेन जो आहे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ओके.
मग चला 2 प्रकारे याचे आपले पॅसिव्ह व्हॉईस बनवले जातील. मीसाठी आय पण बरोबर आणि पेनचा पेन पण बरोबर. परंतु माय अंकल कधीच सब्जेक्टमध्ये येणार नाही, कॅन्सल. आणि या ठिकाणी व्ही2 असल्यामुळे एमचाही वापर होणार नाही, हे पण कॅन्सल. आय वॉज गिव्हन अ पेन बाय माय अंकल, अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय माय अंकल. दोन्ही सेंटेन्सेस बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. क्वेश्चन नंबर 96. चूज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस विथ द करेक्ट सब्जेक्ट ॲक्चुअल व्हर्ब ॲग्रीमेंट. व्हर्ब ॲग्री कुठे करतोय बघा. द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज. द कॉस्ट आपण जनरली कशाबद्दल बोलतोय? कॉस्ट बद्दल बोलतोय आणि कॉस्ट कशी आहे या ठिकाणी? अनकाउंटेबल नाउन आहे आणि अनकाउंटेबल नाउनसाठी हॅज वापरलेला आहे. अगदी बरोबर आहे. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव गॉन अप. सारखंच सेंटेन्स आहे, परंतु इकडे वापरलेला आहे हॅव. सो द कॉस्ट जी आहे ती अनकाउंटेबल आहे. त्यामुळे त्याच्यासोबत हॅव हा व्हर्ब येणार नाही. बी कॅन्सल करा. सो आपल्याला काय विचारलेलं आहे? करेक्ट. करेक्ट विचारलेलं आहे. मग बी जिथे-जिथे त्याला कॅन्सल करा. बघा हा बी कॅन्सल केलं इथून. चला बाकी काही कॅन्सल होत नाहीये. द इन्फॉर्मेशन ऑफ अवर जर्नल ऑफर्स. द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन बद्दलच बोलतोय आपण. इकडे पण इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन असल्यामुळे त्याच्यासोबत आपण इजचा वापर करणार. त्याच्यासोबत आपण आरचा वापर करणार नाही. ऑप्शन डी कॅन्सल. सी आणि ए बरोबर राहील. बोथ ए एंड सी. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. क्वेश्चन नंबर 97 बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर इन इम्पेरेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह मूड कशाला म्हटलं जातं? तिथे डायरेक्ट ऑर्डर दिलेली असते. त्याला आपण इम्पेरेटिव्ह मूड म्हणतो. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही ऑर्डरमध्ये असमानता. ऑर्डर वेगळी, डायरेक्ट ऑर्डर वेगळी आणि इनडायरेक्ट ऑर्डर जी आहे ती वेगळी. ड्राईव्ह स्लोली इज ऑर्डर. माथेरान इज अ हिल स्टेशन. इट इज इंडिकेटिव्ह मूड. गॉड बी विथ यू. बी हा सब्जंक्टिव्ह मूड होईल. वॉक फास्ट इम्पेरेटिव्ह. ए आणि डी हे इम्पेरेटिव्ह मोड आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 98. व्हर्च्यू आपल्याला माहिती असेल. इन व्हर्च्यू ऑफ. इन व्हर्च्यू ऑफ आपल्याला माहिती असेल बघा. इन इकडे आहे. नो. बाय द व्हर्च्यू ऑफ म्हणतो. बाय द व्हर्च्यू ऑफ. बाय द व्हर्च्यू ऑफ म्हणजे च्यामुळे किंवा च्या गुणाने, च्या कामा किंवा च्या दमवर आपण. सो बाय व्हर्च्यू ऑफ द पॉवर वेस्टेड. वेस्टेड म्हणजे काय? अंतर्निहित असणे आणि माझ्यामध्ये म्हणून या ठिकाणी येणार आपला इन. बाय व्हर्च्यू ऑफ ही काय आहे? एक फ्रेज आहे आणि वेस्टेड इन मी म्हणजे माझ्यामध्ये एखाद्यामध्ये अंतर्निहित असणे, आतमध्ये असणे. ओके. सो बघा बाय ऑफ आणि इन कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके. आणि क्वेश्चन नंबर 99 काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. ही ब्लँक हिअर फॉर द लास्ट 5 इयर्स. इथं सगळ्यांना येईल. फॉर द लास्ट 5 इयर्स. फॉर द लास्ट 5 इयर्स काय आहे? पिरियड स्टॅम्प आहे, टाइम स्टॅम्प आहे. सो हॅज बीन वर्किंग बरोबर राहील. बाकीचं कोणतंही येणार नाही. सोपा प्रश्न आहे. आणि क्वेश्चन नंबर 100 विच इज आर करेक्ट सेंटेन्स. करेक्ट विचारलेलं आहे. टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट हॅपन्ड रिपीटेडली इन पास्ट, की ज्या रिपीटेडली पास्टमध्ये होत असतात. बघा, वी आणि वूडचा वापर आपण पास्टमध्ये घडलेल्या घटनांसाठी वापरतो. पास्टमध्ये आपल्याला जी सवय होती किंवा पास्टमध्ये आपण जे करायचो ते वूड प्लस वी वन, यूज्ड टू प्लस वी वन, वॉज यूज्ड टू प्लस आयएनजी या सर्वांनी आपण दाखवत असतो म्हणून आपण पास्ट इंडेफिनिट टेन्स पण वापरतो. सो वूड नंतर लेंड वी वन आहे. आय वुड लेंड हिम मनी. मी त्याला पैसे उधार द्यायचो. व्हेन ही वॉज अनएम्प्लॉईड. जेव्हा तो अनएम्प्लॉईड होता, जेव्हा त्याला नोकरी नव्हती, तेव्हा मी त्याला पैसे द्यायचो. पास्टमध्ये द्यायचो म्हणजे पास्टची हॅबिट आहे किंवा पास्टमध्ये वारंवार फ्रिक्वेंटली, रिपीटेडली हॅपन होणाऱ्या गोष्टी आहेत. रिपीटेडली इन पास्ट. ओके. वी यूज टूचा वापरच होतो पास्टमधल्या घटनांना दाखवण्यासाठी वारंवार. वी यूज टू लेंड मनी व्हेन ही वॉज अनएम्प्लॉईड. याचाही अर्थ तोच होतो, की जेव्हा तो अनएम्प्लॉईड होता तेव्हा आम्ही त्याला पैसे द्यायचो. हे पण बरोबर आहे. टिम वुड व्हिजिट हिज पॅरेंट्स एव्हरी अदर वीकेंड, की प्रत्येक वीकेंडला एक वीकेंड झाल्यानंतर एव्हरी अदर वीकेंड टिम जो आहे त्याच्या पॅरेंट्सला भेटायला जायचा. सो वुड व्हिजिट अगदी बरोबर आहे. आणि यूज टू व्हिजिट पण अगदी बरोबर आहे. टीम यूज टू व्हिजिट हिज पॅरेंट्स एव्हरी अदर वीकेंड. सो ऑल आर करेक्ट. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बाकी काही ग्रामॅटिकल मिस्टेक नाहीये ना इथे. वुड नंतर लेंड, यूज्ड टू नंतर लेंड, वूज नंतर व्हिजिट, यूज्ड टू नंतर व्हिजिट. व्हेन ही वॉज अनएम्प्लॉईड बरोबर आहे. हिम व्हेन ही वॉज अनएम्प्लॉईड हिज पॅरेंट्स एव्हरी अदर वीकेंड, एव्हरी अदर वीकेंड. ओके. सो एव्हरी असल्यामुळे वीकेंड जो आहे तो सिंग्युलर येणार आहे. ऑब्व्हियसली करेक्ट. सो सर्व प्रश्नांचं एनालिसिस जे आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. फक्त आपण पॅसेज जो आहे तो स्किप करत असतो नेहमी. कारण पॅसेजला आपण एक स्पेशली घेणार आहोत. आपले जे सगळे लेक्चर्स झाले, ते संपूर्ण पेपर्समध्ये आलेले सगळे पॅसेज एकाच वेळेस आपण कंटिन्यू करणार आहोत. सो ही होती काही संभाव्य उत्तरे. तुम्हालाही काही अडचण असेल किंवा कुठला प्रश्न समजला नसेल किंवा तुमचं काही दुमत असेल या प्रश्नांच्या उत्तरांविषयी, तर मला नक्कीच आपल्या WhatsApp क्रमांकावर तुम्ही WhatsApp मेसेज जो आहे तो करू शकतात आणि WhatsApp मेसेज क्रमांक आहे 89
75412189 या क्रमांकावर तुम्ही तुमची जे काही क्वेरी आहे किंवा तुम्हाला काही कोणत्या प्रश्नामध्ये काही वाटलं असेल, की माझं उत्तर हे आहे आणि तुम्ही उत्तर हे सांगतायत. मग त्यापैकी कोणतं बेटर चॉईस असली पाहिजे किंवा तुम्हाला काही संदिग्धता असेल, तर त्याविषयी तुम्ही या क्रमांकावर मला तो प्रश्न जो आहे तो पाठवू शकता. ओके. ऑलराइट. थँक यू सो मच. टेक केअर. बाय.